मैदानात जिंकणं सोपं असतं, पण आयुष्यात हरलेल्यांना उभं करणं ते खूप कठीण असतं. एक क्रिकेटर देशासाठी खेळतो, पण एक फोन कॉलने त्याचं आयुष्य उलटपालट होतं. एका पित्याचा संघर्ष मुलाच्या सुटकेसाठी आणि एका माफियाचा प्लॅन देश विकायचा. पैशांच्या मोहाने अंध झालेला श्रवण जेव्हा स्वतःचं सर्वस्व दावावर लावतो, तेव्हा त्याचं भविष्य ठरतं एका बॅटच्या एका फटक्याने. जेवढा मोठा प्लॅन तेवढाच भीषण शेवट. हा सामना होता केवळ रनचा नाही, तर विश्वास, देशभक्ती आणि स्वार्थामधल्या युद्धाचा. कधीकधी नायक आणि खलनायकाचं अंतर फक्त एका चुकीच्या निर्णया एवढं असतं. मंडळी, आज आपण अलीकडेच आलेल्या टेस्ट या चित्रपटाचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला अर्जुन नावाचा एक खूप प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू दिसतो, जो आपल्या घरी खूप तणावात बसलेला असतो. कारण मागील 2 वर्षांपासून सामन्यांमध्ये त्याचं प्रदर्शन खूप खराब चाललं होतं. त्याचबरोबर अर्जुन टीममधूनही रिटायर होणार असल्याच्या बातम्याही न्यूजमध्ये येत होत्या. त्याचवेळी अर्जुनच्या वडिलांची तब्येतही काही दिवसांपासून खराब होती. इथे आपल्याला कळतं की काही दिवसानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम टेस्ट मॅच होणार होती आणि यामुळे अर्जुन खूपच अस्वस्थ असतो. तेवढ्यात अर्जुनचा मुलगा आदी त्याच्याकडे येतो आणि बोलतो, "डॅड, आज माझ्या शाळेत माझी पहिली क्रिकेट मॅच आहे आणि तुम्हाला ते बघायला यायलाच पाहिजे." एवढं बोलून आदी शाळेत निघून जातो. आता आपण कुमुदा आणि श्रवण नावाच्या एका विवाहित जोडप्याला बघतो. कुमुदा अर्जुनला खूप पूर्वीपासून ओळखत होती आणि कुमुदाचे वडीलही अर्जुनच्या शालेय जीवनात त्याचे क्रिकेट कोचही होते. इथे कुमुदासमोरही अर्जुनच्या टेस्टमधून निवृत्तीबाबत न्यूज सुरू असते आणि बरेच लोक अर्जुनला पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये खेळू द्यायला तयार नव्हते. तेव्हा श्रवण कुमुदाला सांगतो की अर्जुनला कदाचित टीममध्ये घेतलं जाणार नाही. हे ऐकून कुमुदाला खूप राग येतो, कारण ती अर्जुन विरोधात काहीही ऐकू इच्छित नव्हती. नंतर कुमुदा श्रवणला सांगते की आज आपल्याला डॉक्टरकडे चेकअपसाठी जायचं आहे, कारण खूप वर्षांपासून कुमुदाला बाळ होत नव्हतं. म्हणून ती IVFच्या मदतीने मूल होण्यासाठी प्रयत्न करत होती. इथे आपल्याला कळतं की कुमुदा त्याच शाळेत शिक्षिका आहे जिथे अर्जुनचा मुलगा शिकतो. शाळेत जाताना एक महिला कुमुदाला विचारते, "जर तुला मूल हवं असेल तर तुला मंदिरात जाऊन देवाची पूजा करावी लागेल." यावर कुमुदा म्हणते, "मी तिथे नक्कीच जाईन." हे पाहून आपल्याला समजतं की कुमुदाला काहीही करून मूल हवं असतं. यानंतर कुमुदा निघून गेल्यावर श्रवण आपल्या मित्र बर्नीला सांगतो, "तू जे पैसे दिलेस त्यातून मी एक असं इंजिन तयार केलं आहे जे पाण्यापासून पेट्रोल तयार करू शकतं. यामुळे आपल्या देशाला खूप जास्त फायदा होईल." पण बर्नीने हे पैसे कुट्टी नावाच्या माणसाकडून उधार घेतले होते आणि बर्नीला वाटत होतं की श्रवण ते पैसे आपल्या कॅन्टीनमध्ये गुंतवणार आहे, पण त्याऐवजी श्रवणने ते पैसे आपल्या प्रोजेक्टमध्ये वापरले होते. ही गोष्ट जेव्हा कुट्टीला कळते तेव्हा तो श्रवण आणि बर्नीवर खूप जास्त रागवतो. तेव्हा श्रवण कुट्टीला सांगतो, "आपण काळजी करू नका, एकदा माझा प्रोजेक्ट मंजूर झाला की मी तुमचे पैसे परत देईन." पण कुट्टीला त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. यानंतर आपण कुट्टीचा बॉस धर्मेशला पाहतो. तो एक मोठा डीलर डिमेलोला भेटतो. तिथे डिमेलो धर्मेशला सांगतो की काही दिवसात भारत आणि पाकिस्तानमध्ये एक मोठा सामना होणार आहे आणि आपण मॅच फिक्सिंग करून 500 कोटी रुपये कमावू शकतो. खरं तर ते लोक भारतीय संघातील एखाद्या खेळाडूला विकत घेऊन भारताला मॅच हरवायला लावणार होते, ज्यातून त्यांना 500 कोटींचा फायदा होणार होता. दुसरीकडे आपण इन्स्पेक्टर अगलानला पाहतो. अगलानला याची माहिती मिळते की डिमेलो भारताच्या सामन्यात 500 कोटींची डील करणार आहे. त्यामुळे अगलान आपल्या अधिकाऱ्यांना डिमेलोवर नजर ठेवायला सांगतो. दरम्यान शाळेत आधीचा पहिला मॅच सुरू होतो. अर्जुनही त्याला पाहायला आलेला असतो, पण आधी जसं बॉलवर शॉट मारायला जातो तसंच तो लगेच आऊट होतो. यामुळे आधी खूप नाराज होतो. मग जेव्हा आधी अर्जुनसोबत शाळेतून घरी जात असतो तेव्हा अर्जुन त्याला बॅटिंग नीट कशी करावी हे सांगतो. नंतर आपण श्रवणला पाहतो. तो आपल्या प्रोजेक्टबद्दल राज्याच्या मुख्यमंत्रीकडे जातो. मुख्यमंत्र्यांना श्रवणचा प्रोजेक्ट खूप आवडतो, त्यामुळे ते मुख्य अभियंता मय्यप्पाला सांगतात, "तू श्रवणच्या प्रोजेक्टचे सगळे कागदपत्र क्लिअर कर आणि आपण लवकरच हा प्रोजेक्ट मीडियासमोर जाहीर करू." हे ऐकून श्रवणही खूप आनंदी होतो. नंतर आपण पाहतो की कुमुदा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटते. तेव्हा डॉक्टर तिला सांगतात की काही दिवसातच तिचं IVF प्रोसिजर सुरू होणार आहे. त्याबरोबरच डॉक्टर तिला शक्य तितक्या लवकर प्रोसिजरसाठीची फी भरायला सांगतात आणि कुमुदाही या ट्रीटमेंटसाठी खूपच गंभीर असते. तेव्हाच आपण अर्जुनला पाहतो. तो इंडियन क्रिकेट बोर्डच्या सदस्यांना भेटायला जातो, जिथे मेंबर्स अर्जुनला सांगतात
की आम्ही तुला टेस्ट मॅचमध्ये खेळू देणार नाही, कारण गेल्या 2 वर्षांपासून तुझा परफॉर्मन्स खूपच खराब चालला आहे. यावर अर्जुन सर्वांना म्हणतो की जर तुम्ही मला टीममधून काढलं तर मी ही बातमी मीडियाला सांगेन. खरं तर जर अर्जुनने हे मीडियाला सांगितलं असतं तर अर्जुनच्या फॅन्सनी इंडियन क्रिकेटर्स विरोधात आवाज उठवला असता. त्यामुळे सिनियर्स मेंबर अर्जुनला मीडियाला काहीही न सांगण्याबद्दल बोलतात. रात्री जेव्हा श्रवण घरी येतो तेव्हा कुमुदा त्याच्यावर रागवलेली असते, कारण तिने सांगूनही तो हॉस्पिटलमध्ये आला नव्हता. कुमुदा त्याला म्हणते, मी माझ्या होणाऱ्या बाळाबाबत कोणतीही चूक करू शकत नाही आणि आपल्याला गुरुवारी हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपये भरावे लागतील. यावर श्रवण म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी पैसे वेळेत भरून टाकेन. रात्री जेव्हा अर्जुन आपल्या कुटुंबासोबत जेवण करत असतो तेव्हा आधी अर्जुनला म्हणतो, पप्पा माझे सगळे मित्र तुमच्या नावाने मला चिडवतात की माझ्या पप्पांना नीट खेळताही येत नाही. तेवढ्यात अर्जुनला इंडियन क्रिकेट बोर्डकडून कॉल येतो. ते त्याला सांगतात की त्याला टीममध्ये खेळण्याची एक संधी मिळाली आहे आणि आता त्याने मीडियाला काहीही सांगू नये. तेव्हा अर्जुनही त्यांचं ऐकतो. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अर्जुन घराबाहेर निघत असतो तेव्हा मीडिया रिपोर्टर्स त्याला घेरतात आणि विचारतात, तुम्हाला टीममधून बाहेर काढलं का? हे पाहून अर्जुनही चकित होतो आणि समजत नाही की त्याच्या मीटिंगबद्दलची बातमी मीडियामध्ये कशी पोहोचली. त्या क्षणी अर्जुनला पुन्हा बोर्डकडून कॉल येतो आणि ते विचारतात, मीडियाला आपल्या मीटिंगबद्दल कोणी सांगितलं? यावर अर्जुन म्हणतो, बहुतेक कोणीतरी आपली माहिती लीक केली असेल. यानंतर आपण कुमुदाला पाहतो, जी टीव्हीवर अर्जुनबद्दलची बातमी पाहत असते, जिथे मीडियावाले त्याला सतावत असतात. थोड्या वेळाने कुमुदा शाळेत पोहोचते आणि आपल्या मैत्रिणीशी बोलताना सांगते, मला कसेही करून माझं मूल हवं आहे, नाहीतर मी जिवंत राहणार नाही. त्याचवेळी शाळेत एक मुलगा आदिला त्याच्या वडिलांच्या नावाने चिडवतो. म्हणतो, तुझ्या पप्पांना खेळताही येत नाही, म्हणून त्यांना टीममधून काढून टाकत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आदी खूप चिडतो आणि त्या मुलाला मारायला सुरुवात करतो. तेवढ्यात तिथे पीटी टीचर येतात आणि आदिलाच मारणार असतात, पण त्याचवेळी कुमुदा येते आणि त्यांना थांबवते. त्यामुळे कुमुदा आणि पीटी टीचरमध्ये वाद होतो. दुसरीकडे कुट्टी पुन्हा एकदा येतो आणि श्रवण व भरणीला धमकी देतो, तुम्ही जर मला माझे पैसे परत दिले नाही तर मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. इकडे शाळेत प्रिन्सिपल कुमुदावर खूप रागवतात, कारण तिने एका विद्यार्थ्याच्या प्रेमात येऊन टीचरची बेइज्जती केली होती. प्रिन्सिपल तिला समजावते, तुला एका मुलासाठी इतकं भावनिक होणं योग्य नाही. यावर कुमुदा म्हणते, आजपर्यंत जिला कोणी आई म्हणून हाक मारली नाही तिची अवस्था तुम्ही समजू शकणार नाही. थोड्याच वेळात जेव्हा कुमुदा घरी जात असते तेव्हा तिला रस्त्यात आदी दिसतो. तो शाळेबाहेर आपल्या ड्रायव्हरची वाट बघत असतो, पण खूप वेळ झाल्यावरही ड्रायव्हर येत नाही, म्हणून कुमुदा स्वतःच आदीला त्याच्या घरी सोडायला घेऊन जाते. आणि जेव्हा ती त्याच्या घरी पोहोचते तेव्हा तिला अर्जुन आणि त्याचे वडील भेटतात. तिथे अर्जुनचे वडील आदी आणि त्याच्या आईला सांगतात की कुमुदाचे वडील लहानपणी अर्जुनला क्रिकेटची ट्रेनिंग देत होते. यानंतर अर्जुनचे वडील कुमुदाला आदीच्या बर्थडे पार्टीसाठी आमंत्रण देतात. मात्र अर्जुन तिथे कुमुदाला पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. रात्री जेव्हा कुमुदा घरी परत येते तेव्हा श्रवण कुमुदाला सांगतो, मला कॅन्टीनच्या कामासाठी 50 लाख लागतील आणि तो कुमुदाकडून तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स मागतो, जेणेकरून ते गहाण ठेवून पैसे मिळवता येतील. पण कुमुदा काहीही न बोलता सरळ आपल्या खोलीत निघून जाते. पुढच्या दिवशी सकाळी अर्जुन आपल्या सिनियर्सना भेटायला जातो. सिनियर्स त्याला सांगतो की हा सामना तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सामना असणार आहे. जर इंडिया ही मॅच हारली तर तुझं करिअर संपेल. यावर अर्जुन आत्मविश्वासाने उत्तर देतो, मी कधीच माझ्या देशाला हरू देणार नाही. यानंतर सीन बदलतो आणि आपण अर्जुनच्या घरी पोहोचतो, जिथे आदीच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते. अर्जुन आदीला वाढदिवसाच्या भेटीत एक खास बॅट गिफ्ट देतो, ज्यावर सर्व भारतीय क्रिकेटरच्या सही म्हणजे सिग्नेचर्स असतात. हे पाहून आदी खूपच जास्त खुश होतो. इकडे कुमुदा श्रवणला तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र देते आणि म्हणते, तू हे पैसे वापरून कॅन्टीनचं सगळं काम पूर्ण कर. पण कुमुदाला माहिती नव्हतं की श्रवणने तर कॅन्टीन आधीच विकून टाकलेली आहे. यानंतर आपण धर्मेशला पाहतो, ज्याच्याकडे एक माणूस येऊन सांगतो, आम्ही मॅच फिक्सिंगसाठी अर्जुनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तो आमचा फोनच उचलत नाही. यावर धर्मेश म्हणतो, आपल्याला काहीही करून अर्जुनला विकत घ्यावं लागेल, नाहीतर आपलं कोट्यावधीचं नुकसान होईल. दुसरीकडे आपण श्रवणला पाहतो, जो खूपच आनंदी असतो, कारण त्याचा प्रोजेक्ट काही दिवसातच मंजूर होणार असतो. त्या प्रोजेक्टच्या मंजुरीनंतर श्रवणचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. रात्री कुमुदा आदीच्या बर्थडे पार्टीला आली होती आणि तिथे कुमुदा व अर्जुन एकमेकांशी बोलू लागतात. कुमुदा अर्जुनला म्हणते, तू मॅचची चिंता करू नकोस, तू ही मॅच नक्की जिंकशील. यावर अर्जुन उत्तर देतो, आज देशातले खूप लोक माझ्या चुका पाहत आहे,
पण कुणीच मला त्या चुका समजावून सांगत नाही. पण तुझे बाबा मात्र कायम माझ्या चुका दाखवत आणि मला समजावत होते. काश ते आज इथे असते. तेवढ्या श्रवण कुमुदाला घ्यायला अर्जुनच्या घरी येतो. मग कुमुदा, अर्जुन आणि त्याच्या पत्नीशी गप्पा मारते. त्यानंतर कुमुदा आणि श्रवण दोघे बाईकवर घरी परततात. दुसऱ्या दिवशी भारत-पाकिस्तान यांच्यातील टेस्ट मॅच सुरू होते. तिकडे श्रवण प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन कुट्टीकडे जातो. पण तेव्हा त्याला कळतं की प्रॉपर्टीचे पेपर्स कुमुदाच्या वडिलांच्या नावावरच आहे. त्यामुळे श्रवण ती मालमत्ता विकू शकत नाही. हे ऐकून कुट्टी खूप रागवतो आणि श्रवणवर ओरडतो. त्यानंतर धर्मेश श्रवणला पैसे फेडण्यासाठी 1 दिवसाची मुदत देतो. आता श्रवणला प्रोजेक्टचाच एक शेवटचा आश्रय उरलेला असतो. इकडे कुमुदा श्रवणच्या मंदिरात येण्याची वाट पाहत असते. पण श्रवण प्रोजेक्टसाठी मयप्पाकडे जातो. मयप्पा त्याला सांगतो, तू मला 5 कोटी रुपये दिलेस तर मी तुझा प्रोजेक्ट मंजूर करून देईल. हे ऐकून श्रवणच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याच्याकडे एवढे पैसे नसतात आणि जर आज त्याचा प्रोजेक्ट मंजूर झाला नाही तर कुट्टी त्याला ठार मारणार. मग श्रवण मयप्पाची खूप विनवणी करतो, पण मयप्पा त्याचं काहीच ऐकत नाही. रात्री श्रवण बर्नीसोबत एका जागी बसलेला असतो. बर्नी त्याला गावाकडे पळून जाण्यास सांगतो, पण श्रवण म्हणतो, मी घाबरून कुठेही जाणार नाही. तो खूप दारू पिऊन घरी येतो. तेव्हा कुमुदा त्याला इतक्या नशेत पाहून खूपच हादरते. तेव्हा श्रवण कुमुदावर रागवतो आणि बोलतो, जेव्हा तुझ्या पप्पांना सगळी प्रॉपर्टी स्वतःच्याच नावावर ठेवायची होती तर त्यांनी हे कागदपत्र तुला का दिली? हे ऐकून कुमुदा काहीही बोलू शकत नाही. पुढच्या सकाळी कुट्टीचे माणसं श्रवणला घेऊन जाण्यासाठी त्याच्या घरी येतात. त्यांना पाहून कुमुदा खूपच घाबरते. कुट्टी आधी श्रवणला धमकावतो आणि मग तो कुमुदाला सगळं सांगतो की श्रवणने कॅन्टीन विकून टाकले आहे आणि त्याने प्रोजेक्टसाठी कुट्टीकडून 50 लाख उधार घेतले होते. हे ऐकून कुमुदाच्या पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर कुट्टीचे माणसं श्रवणला घेऊन जातात. इकडे अर्जुन मॅच खेळायला जाणार असतो. तेवढ्यात त्याला धर्मेशचा फोन येतो. धर्मेश त्याला सांगतो, जर तुम्ही आमचं ऐकलत तर तुम्हीही आमच्यासोबत पैसे कमावू शकता. धर्मेश अर्जुनला विकत घेण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुन सरळ नकार देतो. तसंच निघताना आधी अर्जुनला म्हणतो, पप्पा मला तुमच्यासोबत मॅच बघायला जायचं आहे. पण अर्जुन त्याला नकार देतो. यावर रागून आधी म्हणतो, पप्पा तुम्हाला मॅच हरायची भीती आहे का? तुम्ही क्रिकेट खेळणं सोडून द्या. हे ऐकून अर्जुन रागाने आधीला थोबाडीत मारतो. इकडे शाळेत आपण कुमुदाला पाहतो, जिला श्रवणपेक्षा आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी जास्त असते. त्यामुळे कुमुदा श्रवणला वाचवण्याऐवजी हॉस्पिटलच्या खर्चाची चिंता करत असते. ती विचार करत असते की IVF प्रक्रियेचे पैसे कसे जमवावे. तिकडे कुट्टी श्रवण आणि बर्नीला घेऊन जातो आणि त्यांना खूप मारतो. एवढ्यात अगिलन आपल्या अधिकाऱ्यांसह तिथे पोहोचतो. तेव्हा इन्स्पेक्टर श्रवण आणि बर्नीला घरी जाण्यास सांगतो. श्रवण निघून गेल्यावर इन्स्पेक्टर धर्मेशला बोलतो, मला तुझ्याबद्दल सगळी माहिती आहे. जर तुम्ही लोकांनी मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केला तर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल. हे ऐकून धर्मेश खूपच घाबरतो. त्यानंतर इन्स्पेक्टर आपल्या अधिकाऱ्यांना डिमलवर देखील लक्ष ठेवायला सांगतो. इकडे शाळेत प्रिन्सिपल कुमुदाला सस्पेंड करते, कारण तिच्या विरोधात अनेक पालकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे निराश झालेली कुमुदा एका मंदिरात बसलेली असते. तेव्हाच मंदिराबाहेर तिला आधी दिसतो. विचारल्यावर आधी सांगतो की माझे पप्पा माझ्यावर प्रेम करत नाहीत, म्हणून मी कायमचा घर सोडून निघून आलो आहे. खरं तर आधी अर्जुनने मारल्यामुळे चिडून घर सोडून निघून आला होता. कुमुदालाही आधी काय अनुभवतोय हे समजतं, त्यामुळे ती त्याला घेऊन आपल्या जुन्या घरी येते. दुसरीकडे भारताची बॅटिंग सुरू होते आणि भारताला जिंकण्यासाठी 369 धावा कराव्या लागतात. टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी भारताचे 2 फलंदाज आऊट होतात. तेव्हा अर्जुन मैदानात बॅटिंगसाठी उतरतो आणि पाकिस्तान विरुद्ध खूप छान खेळतो. रात्री श्रवण कुमुदाकडे येतो. तेव्हा कुमुदा रागात त्याला खूप काही सुनावते. ती म्हणते, मी आयुष्यात इतका घाणेरडा माणूस पाहिला नाही जो माझ्याशी एवढ्या गोष्टी लपून बसला आहे. कुमुदाच्या बोलण्यामुळे श्रवणला खूप राग येतो आणि तो तिला थोबाडीत मारतो. त्यामुळे कुमुदा जमिनीवर पडते आणि बेशुद्ध होते. इकडे आधी घरातून पडून गेल्याचं कळताच अर्जुन आणि त्याची पत्नी खूपच घाबरतात. तेव्हा अर्जुनची पत्नी पोलिसांना याची माहिती द्यायला बोलते, पण अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, आपण इतक्या लवकर तक्रार केली तर ही बातमी सगळ्या मीडियात पसरून जाईल. तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. समोरचा माणूस सांगतो, जर तू माझं ऐकलं तर मी तुझ्या मुलाला सोडून देईल. इथे कळतं की हा माणूस दुसरा कोणी नसून श्रवणच असतो. श्रवण अर्जुनकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नसतो. श्रवणने खरं तर देशाच्या भल्यासाठी एक प्रोजेक्ट तयार केला होता, पण कोणीही त्याला साथ देत नव्हतं. त्यामुळे आता श्रवण ठरवतो की तो पुढे फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार करेल.
तो आधीला एका खोलीत बंद करून टाकतो आणि भरणीलासुद्धा लवकर त्याच्याकडे यायला बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुमुदाला शुद्ध येते तेव्हा ते श्रवणला विचारते, आधी कुठे आहे? यावर श्रवण सांगतो, टेन्शन घेऊ नकोस, आधी एका खोलीत बंद आहे. हे ऐकून कुमुदाला कळतं की श्रवण नक्की काय करतोय. इकडे अर्जुन मॅचसाठी निघण्याआधी आपल्या बायकोला सांगतो, तू कोणालाही आधी बेपत्ता झाल्याचं सांगू नकोस. सगळ्यांना सांग की तो आपल्या मित्राच्या घरी गेला आहे. हे सांगून अर्जुन निघून जातो. तेवढ्या श्रवण पुन्हा अर्जुनला कॉल करतो आणि धमकी देतो, तू पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट हो, नाहीतर तुझ्या मुलासाठी ते बरं होणार नाही. अर्जुनला असं काही करायचं नव्हतं, पण मुलासाठी तो हे सगळं मान्य करतो. यानंतर श्रवण धर्मेशला कॉल करून सांगतो, मी अर्जुनला आपल्या जाळ्यात अडकवलंय. आता तो माझंच ऐकेल. तू त्याच्याद्वारे खूप पैसे कमावू शकतोस. पण धर्मेशला श्रवणच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे श्रवण म्हणतो, यावेळी अर्जुन पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट होईल. मॅचमध्ये अर्जुन जेव्हा बॅटिंगला येतो तेव्हा तो मुद्दाम पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट होतो. हे पाहून धर्मेशला श्रवणच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि तो त्याच्यासोबत डील करायला तयार होतो. श्रवण त्याला सांगतो, तुला माझं कर्ज माफ करावं लागेल आणि मला 50 लाख रुपये द्यावे लागतील. धर्मेशही त्याच्या सगळ्या अटींना मान्य होतो. यानंतर श्रवण आपला पूर्ण प्लॅन कुमुदा आणि भरणीला सांगतो, पण कुमुदा त्याला मदत करण्यास नकार देते. त्यामुळे श्रवण तिलाही एका खोलीत बंद करून टाकतो. इकडे अर्जुन घरी जात असतो तेव्हाच वाटेत त्याला इन्स्पेक्टर भेटतो. इन्स्पेक्टर त्याला विचारतो, तुला धर्मेश नावाच्या कोणा एका व्यक्तीचा कॉल आला होता का? यावर अर्जुन नकार देतो आणि बोलतो, असं काहीही झालेलं नाही. दुसऱ्या बाजूला रात्री श्रवणच्या बँक खात्यात ॲडव्हान्स म्हणून 5 लाख रुपये जमा होतात. हे पैसे पाहून श्रवण खूप आनंदित होतो. थोड्याच वेळात कुमुदा आधीची आई म्हणजे अर्जुनची पत्नी यांना फोन करून सर्व काही सांगायचा प्रयत्न करत असते. पण श्रवण तिला थांबवतो आणि समजावतो, आपण आधीसोबत काहीही वाईट करत नाहीये. आपल्याला आपल्या बाळासाठी हे सगळं करावंच लागेल, नाहीतर तू कधीच आई होऊ शकणार नाही. हे कोण आपल्या बाळासाठी कुमुदा अखेर श्रवणचं समर्थन करण्यास तयार होते. त्यानंतर आधीची आई तिला कॉल करते, पण आता कुमुदा तिला आधीविषयी काहीच सांगत नाही. थोड्याच वेळात अर्जुनही घरी पोहोचतो. त्याची पत्नी त्याच्यावर रागावून म्हणते, तुझ्यामुळे माझा मुलगा घर सोडून गेला आहे आणि मी आता त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसाकडे केली आहे. त्यावर अर्जुन तिला खरी गोष्ट सांगतो, आधी कुठे गेला नाही आहे, तर त्याचं किडनॅपिंग झालं आहे. हे ऐकून त्याची पत्नी रडू लागते. पुढच्या दिवशी मॅचसाठी निघण्याआधी अर्जुन तिला सांगतो, तू तुझी तक्रार मागे घे आणि पोलिसांना काहीही सांगू नकोस, नाहीतर आधीचा प्राण धोक्यात येईल. दुसऱ्या बाजूला कुमुदा आधीची नीट काळजी घेत होती. काही वेळानंतर श्रवणला धर्मेशचा फोन येतो. धर्मेश त्याला धमकावतो, जर तू एखादी चूक केलीस तर मोठ्या अडचणीत सापडशील. यावर श्रवण उत्तर देतो, माझ्यासोबत तूही अडचणीत सापडशील, कारण सर्वात आधी तूच अर्जुनला कॉल करून त्याला खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकून धर्मेशलाही कळून जातं की श्रवण आता काही साधासुद्धा राहिलेला नाही. नंतर श्रवण अर्जुनला सांगतो की त्याने आजच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचे कॅच सोडायचे आहेत. अर्जुन त्याचं ऐकतो आणि मुद्दामच कॅच सोडतो. हे सगळं पाहून धर्मेश श्रवणला उरलेले 45 लाख रुपये पाठवतो. हे पाहून श्रवण फारच खुश होतो. यानंतर श्रवण आणि कुमुदा ठरवतात की उद्या ते आधीला परत पाठवतील. पण मॅच संपल्यानंतर रात्री अर्जुन श्रवणला कॉल करतो आणि म्हणतो, तू जे काही करतो आहेस ते बरोबर नाही. यावर श्रवण त्याचा फोन कट करत म्हणतो, तू फक्त तुझं काम कर, नाहीतर मी आधीला मारून टाकेन. इकडे एक कॉन्स्टेबल इन्स्पेक्टरकडे येतो आणि बोलतो, काल रात्री अर्जुनच्या पत्नीने आधीच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती, पण काही तासातच तिने ती तक्रार मागेही घेतली. हे ऐकून इन्स्पेक्टरला काहीतरी संशयास्पद वाटू लागतं. रात्री श्रवणला धर्मेशचा पुन्हा कॉल येतो. धर्मेश सांगतो, यावेळची खूप मोठी डील आहे, तुला अर्जुनकडून एक काम करून घ्यावं लागेल. यावर श्रवण म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी अर्जुनकडून आता काहीही करून घेऊ शकतो. त्याचवेळी भरणी श्रवणला सांगतो, तू ही डील करू नये, कारण आपण उद्या आधीला सोडणार आहोत. पण श्रवण आधीला सोडायला नकार देतो आणि उद्याच्या डीलसाठी ठाम राहतो. शेवटी श्रवण भरणीला सांगतो, ही दुनिया फार वाईट आहे. चांगल्या माणसाची कोणालाही कदर नाही, चांगल्या माणसाची कोणीही मदत करत नाही. याच कारणावरून श्रवण आणि भरणीमध्ये वाद होतो. भरणी श्रवणला समजवायचा खूप प्रयत्न करतो, पण उलट श्रवण भरणीवरच चिडून त्याला थोबाडीत मारतो आणि त्याला तिकडून निघून जाण्यास बोलतो. भरणी निघून गेल्यावर श्रवण कुमुदाच्या जवळ जातो आणि म्हणतो, उद्या आपलं आयुष्य पूर्ण बदलून जाईल. कुमुदाला श्रवणवर पूर्ण विश्वास होता. नंतर दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर अर्जुनकडे येतो आणि आधीबद्दल विचारतो. अर्जुन त्याला सांगतो की आधी आपल्या मित्राच्या घरी गेला आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशीच्या मॅचसाठी श्रवण धर्मेशला सांगतो,
मयप्पाकडून माझ्या प्रोजेक्टला मंजुरी मिळवून द्या आणि मीडियासमोर माझा प्रोजेक्ट लॉन्च करा. धर्मेश ही गोष्ट मान्य करतो. इकडे भारताची बॅटिंग सुरू होते आणि सर्व खेळाडू उत्तम खेळत होते. दुसऱ्या बाजूला धर्मेशही श्रवणच्या प्रोजेक्टला मंजुरी मिळवून देतो आणि त्याच्या बदल्यात श्रवणला सांगतो, भारताने ही मॅच जिंकायला नको. पोलिसही आधीबाबत चौकशी करण्यासाठी शाळेत जातात. शाळेतील प्रिन्सिपल त्यांना सांगतात, आधी शुक्रवारी शाळेत आलाच नाही. हे ऐकून इन्स्पेक्टरला धक्का बसतो, कारण आधीच्या आईने शनिवारी आधीचं अपहरण झाल्याची तक्रार केली होती, कारण तो त्याच दिवशी गायब झाला होता. इन्स्पेक्टरची शंका आणखी वाढते जेव्हा प्रिन्सिपल त्याला सांगतात की आधीची आवडती शिक्षिका कुमुदा होती, जिला शाळेतून काढून टाकण्यात आला आहे. इकडे श्रवण अर्जुनला बोलतो, आजची मॅच तुम्ही हारला पाहिजेत. अर्जुन त्याला विचारतो, तुम्हाला हे सगळं करून काय मिळणार आहे? तुमच्यात थोडीही माणुसकी नाही का? त्यावर श्रवण उत्तर देतो, माणूस फक्त त्याच्या स्वार्थासाठी जगतो. तुम्हाला भारताला जिंकवायचं आहे आणि मी भारताला हरू इच्छितो. हे ऐकून अर्जुन शांत होतो. इकडे कुमुदा आधीला घरी सोडण्यासाठी तयार होते. मग श्रवण कुमुदाला सांगतो, थोड्या वेळात आपण आधीला घरी सोडून येणार आहोत. त्यानंतर थोड्या वेळात अर्जुन बॅटिंगसाठी येतो आणि चुकून तो कॅप्टनला रनआउट करून टाकतो. कॅप्टनच्या आऊट होण्यामुळे संपूर्ण जबाबदारी अर्जुनवरच येते. पण अर्जुन आपल्या मुलाच्या चिंतेत असतो. त्याचवेळी एक बॉल अर्जुनच्या हेल्मेटवर येऊन लागतो, ज्यामुळे त्याला थोडी दुखापत होते. त्यानंतर सर्व प्लेयर अर्जुनला रेस्टरूममध्ये घेऊन जातात आणि अर्जुनच्या जागी दुसरा प्लेयर बॅटिंगसाठी येतो. इकडे कुमुदा आधीकडे जाऊन म्हणते, तू चिंता करू नकोस, आजची मॅच भारतच जिंकणार आहे. त्याचवेळी श्रवणला धर्मेशचा कॉल येतो, ज्यामध्ये धर्मेश त्याला बोलतो, जर भारत ही मॅच हरला तरच तुझा प्रोजेक्ट मीडियासमोर लॉन्च होईल आणि श्रवण आपल्या प्रोजेक्टला लॉन्च करण्यासाठी काहीही करू शकतो. म्हणून श्रवण कुमुदाला बोलतो, तू डॉक्टरकडे जाऊन ये, मी आधीला स्वतःच घरी सोडून येईल. कुमुदा लक्षात घेते की श्रवणच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं आहे. मग ती त्याला बोलते, तू आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला अडचणीत टाकू शकत नाही. यावर श्रवण गुस्स्यात तिला म्हणतो, तू देखील एक स्वार्थी स्त्री आहे. तू मुलगा मिळवण्यासाठी तुझ्या स्वतःच्या पतीला विसरून गेली. जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा तू माझी बेइज्जती केली. पुढे श्रवण तिला बोलतो, आपण दोघांनी खूप संघर्ष केला आहे, परंतु यावेळी मी सगळं बदलून टाकणार आहे. त्यानंतर श्रवण कुमुदाला डॉक्टरकडे उपचार करण्यासाठी पाठवतो. दुसरीकडे पोलीस कुमुदाचा शोध घेण्यासाठी तिच्या घरी जातात, पण तिथे कुमुदा आणि श्रवणही भेटत नाही. त्यानंतर त्या घराच्या शेजारी असलेल्या स्त्रीला विचारल्यावर ती सांगते, कदाचित श्रवण आणि कुमुदा त्यांच्या जुन्या घरी गेले असतील. दुसऱ्या बाजूला श्रवणला कुट्टीचा कॉल येतो, ज्यात कुट्टी त्याला बोलतो, तू अर्जुनला मॅच हारण्यासाठी कशाही प्रकारे भाग पाड. त्यानंतर श्रवण अर्जुनला ब्लॅकमेल करण्यासाठी आधीचा व्हिडिओ त्याला पाठवतो. तो व्हिडिओ पाहून अर्जुन खूपच दुःखी होतो आणि त्याला काहीच समजत नाही की त्याने आता काय करावं. त्यानंतर कुट्टी श्रवणला कॉल करून सांगतो की भरानीने तुझ्याबद्दल सर्वांना सांगितलं आहे आणि आता तू जिवंत राहणार नाही, कारण हाच सर्वात मोठा नियम होता की प्लेयरच्या कुटुंबातील कोणालाही कधीही कोणी हात लावू नये. आणि तुझी हिंमत कशी झाली अर्जुनच्या मुलाला किडनॅप करण्याची? त्याचबरोबर कुट्टी म्हणतो की तुझ्या मित्रापैकी भरानी तर आतापर्यंत मरण पावला आहे. आता तुझ्यासमोर 2 पर्याय आहे. एक तर तू आपल्या जीवाची आहुती दे किंवा तुझ्या पत्नीचा जीव गमाव. यावर श्रवण आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी त्याला आणि पोलिसांना सर्व काही सांगतो. दुसरीकडे कुमुदाला आधीची चिंता होऊ लागते आणि कुमुदा श्रवणला कॉल करून सांगते की तू सगळं सोडून माझ्याकडे ये आणि आपण दोघे आपल्या जीवनाला चांगल्या पद्धतीने जगू. श्रवण उत्तर देतो, माझी इच्छा जरी असेल तरीही मी परत येऊ शकत नाही आणि तूही तुझी प्रोसिजर करून माझ्यापासून लांब जा. माझ्या परत येण्याची वाट पाहू नको. हे ऐकून कुमुदा जोरात रडते. खरं तर श्रवणला आता कळून चुकलं होतं की आता तो वाचू शकणार नाही. त्यानंतर भारताला मॅच जिंकण्यासाठी एक बॉलवर 4 रन हवे होते आणि त्याचवेळी अर्जुन बॅटिंगसाठी येतो. अर्जुन ठरवतो की तो आपल्या मुलासाठी आपल्या देशाशी गद्दारी करू शकणार नाही, म्हणून तो शेवटच्या बॉलवर 6 मारतो आणि भारताला मॅच जिंकवतो. तरीही अर्जुन आपल्या मनामध्ये आपल्या मुलासाठी खूप उदास असतो. अर्जुनच्या मॅच जिंकण्यावर श्रवण खूप रागवतो आणि तो आधीला मारायला जातो, पण त्याचवेळी कुमुदा मागून येऊन श्रवणच्या डोक्यावर बॅट मारते, ज्यामुळे श्रवणचा तिथेच मृत्यू होतो. काही वेळातच पोलीस येऊन कुमुदाला अटक करतात आणि हा चित्रपट इथेच संपतो. खरं तर इथे दाखवलं आहे की ज्याने आपल्या पत्नीसाठी इतकं काही केलं, आज त्याच्या पत्नीनेच योग्य आणि अपेक्षित गोष्टींचा विचार करून त्याचं आयुष्य संपवलं आणि त्यानंतर अर्जुनला आधी मिळतो.
तर मंडळी, हे होतं टेस्ट या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन. श्रवण, ज्याने आपल्या स्वार्थासाठी अनेकांचं आयुष्य धोक्यात टाकलं आणि शेवटी त्याचंच आयुष्य संपलं. देशाचं प्रेम, पित्याचं दुःख, आईची तडफड सगळं एका दिवसात उजेडात आलं. पण किती काही हरवल्यानंतर हा सामना केवळ क्रिकेटचा नव्हता. हा सामना होता माणुसकी विरुद्ध स्वार्थाचा. आणि शेवटी विजय त्याचाच झाला, ज्याने देश आणि परिवाराला सोडलं नाही. ही होती एक भावनिक, धक्कादायक आणि विचार करायला लावणारी कथा. तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच थरारक चित्रपटांच्या एक्सप्लेनेशनसाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.